मला वाटलेच होते तिथे काहीतरी पाणी मूर्ती आहे म्हणून. माझी आई नेहमी म्हणायची, कोणीही कधी फुकट जेवायला घालत नसतो. एकदा तू हे सर्व शिकलास व त्याचा नाट्यमय परिणाम तुला जाणवला की हे सर्व इतर लोकांपर्यंत पोहोचवायचंस, म्हणजे इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. हे एवढंच मी तुझ्याकडे मागितलं आहे. त्यामुळे मी योगीरामांना जे वचन दिलं आहे त्याची पूर्तता काही प्रमाणात तरी होईल. मी ताबडतोब वचन दिलं. शिवाना नावाच्या गावी जुलियन जे शिकला ते खूप वेगवेगळे प्रकार होते, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची 7 मूलतत्व होती, ज्यामध्ये आपल्या मनावर ताबा असणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि आनंदात मग्न कसं राहावं याचा समावेश होता. शिवानामध्ये काही महिने काढल्यानंतर योगीरामनने ही 7 तत्व त्याला शिकवली होती. एका शांत रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना योगीरामांनी त्याच्या झोपडीचा दरवाजा वाजवला. योगीरामन आत आले आणि म्हणाले, मी तुला पुष्कळ दिवसांपासून बघतो आहे. तू एक सभ्य माणूस आहेस. जगात जे जे काय चांगले आहे ते तुझ्या जीवनात असावे अशी तुझी इच्छा असते. हे ज्ञान मिळवण्याची तुझी जिज्ञासा खरी आहे. तू आमच्याबरोबर राहिलास, आमच्या रोजच्या सवयी आत्मसात केल्यास त्याचा परिणामही तुला चांगला जाणवला. आमच्या जीवनशैलीचा तू आदर केलास. आमचे लोक ही जीवनपद्धती कित्येक वर्ष चालवत आहेत, पण ती फार थोड्या लोकांना माहीत आहे. आज रात्री तुझ्या इथल्या वास्तव्याच्या 3ऱ्या महिन्यात तुला त्या सर्व पद्धती मी सांगेन, तुझ्या फायद्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी. मी जसा रोज तुझ्याबरोबर चर्चा करत बसतो तसा माझ्या मुलाबरोबरही मी बसत होतो, पण दुर्दैवाने तो काही वर्षांपूर्वीच वारला. त्याचा इथला जीवन प्रवास संपला. मी त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात घालवलेली काही वर्ष मला अत्यंत सुखदायक वाटली. मी आता तुला माझा मुलगा समजून ही दीक्षा देत आहे. मी जुलियनकडे पाहिले. तो डोळे मिटून शांत बसला होता, जसं काही परिकथेतल्या शिवाना ह्या गावी पोहोचला होता. योगीरामांनी मला सांगितले की तुमचं आयुष्य परिपूर्ण समृद्ध करू शकणारी 7 मूलतत्व एका अद्भुत दंतकथेत सामावली आहेत. ही दंतकथा या सगळ्याचे सार आहे. नंतर त्याने मला डोळे बंद करायला सांगितले आणि बंद डोळ्यासमोर एक चित्र उभं करायला सांगितलं.